नमस्कार. जनरल सायन्स स्टँडर्ड 8 यामध्ये लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा जो काय मराठीमध्ये आपला व्हिडिओ आहे त्याच्यामधला हा सेकंड पार्ट आहे. यामध्ये आज आपण काही फायलम जे आहेत, ते किंगडम जे आहेत, त्या किंगडमची माहिती आपण घेणार आहोत. यामधल्या काही महत्त्वाच्या किंगडमची माहिती या व्हिडिओमधून आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये किंगडम फर्स्ट आहे किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा यामधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते जास्त करून एकपेशीय असतात. म्हणजे ते ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये जे प्राणी असतील किंवा जीव असतील, ते जीव कसे असतात? जीव युनिसेल्युलर असतात. एकपेशीय अशा प्रकारचे प्राणी या किंगडम मोनेरामध्ये, सजीव जे आहेत ते किंगडम मोनेरामध्ये एकपेशी अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स यामध्ये असतात. सेकंड काय पॉईंट, मे बी ॲटोट्रॉफिक ऑर हेटरोट्रॉफिक. ते एकतर काय असतात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वयंपोषी असतात किंवा परपोषी असतात. ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी, हेटरोट्रॉफिक म्हणजे परपोषी. एकतर ते स्वयंपोषी असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, किंवा मग ते हेटरोट्रॉफिक असतात, दुसऱ्याचं जे काय तयार केलेलं मटेरियल ते खाऊन जगत असतात. नंबर थर्ड पॉईंट यामध्ये काय, ते प्रोकार्योटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गन्स. यामध्ये हे प्रोकार्योटिक सेलपासून बनलेले असतात. प्रायमरी स्टेजमधल्या जो काही न्यूक्लियस आहे त्यापासून बनलेले असतात. आणि यामध्ये विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस नसतं आणि सेल ऑर्गन्स नसतं. यामध्ये काय असं न्यूक्लियस जे काय आहे ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये न्यूक्लियसच्या भोवती जे पटल असतं ते यामध्ये नसतं. साधं न्यूक्लियस असलं यामध्ये, न्यूक्लिअर मेम्ब्रेन यामध्ये नसतं आणि सेल ऑर्गन्स पण त्यामध्ये नसतं. अशा प्रकारे साधे पेशी त्यापासून बनलेले जे सजीव असतात त्यांना किंगडम मोनेरामध्ये टाकलेलं आहे. मग यामध्ये आपण ज्यावेळेस समजा अशा प्रकारचे ॲनिमल्स कुठं असतात, अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स कुठं असतात किंवा मायक्रोब्स कुठं असतात, हे जे मायक्रोब्स असतात यामध्ये समजा आपण दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणारे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते जे असतात, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणारे जे काही लॅक्टोबॅक्टेरिया असतात, तर लॅक्टोबॅक्टेरिया जे आहेत हे जनरली अशा प्रकारच्या मोनेरा ह्या ग्रुपमध्ये टाकलेले. काही ऑर्गॅनिझम्स यामध्ये बघूयात. त्यामध्ये काही क्लॉस्ट्रोडियम टेटॅनी किंवा स्ट्रेपॅलोकोकस निमोनी किंवा क्लॉस्ट्रोडियम टेटॅनी, टिपॅनोमा पॅराडियम, वायब्रिओ कॉलरा ज्यामुळे कॉलरा होतो, त्यानंतर लेगोनियला निमोनिया ज्यामुळे निमोनिया होतो, सॅल्मोनेला टायफॉइड होतो, क्लोस्ट्रिडियम बोटुलियम, स्टेफिलोकोकस ऑरियस, अशा प्रकारचे काही ऑर्गॅनिझम्स यामध्ये आढळतात जे किंगडम मोनेरामधले हे सगळे प्राणी आहेत किंवा हे सगळे जीव आहेत. सेकंड आहे त्याचं नाव आहे प्रोटिस्टा. सेकंड आहे तो प्रोटिस्टा. म्हणजे एखाद्या डबक्यामध्ये घाण जे पाणी साचलं जातं त्या डबक्यामध्ये जर आपण समजा पाणी थोडंसं घेतलं, मायक्रोस्कोप खाली बघितलं, तर त्यामध्ये आपल्याला काही सजीव जे आहेत, काही जीव आहेत ते वळवळताना दिसतील. त्यामध्ये अमिबा असतात. हे सगळे या प्रोटिस्टामध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. प्रोटिस्टामधल्या ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, हे सिंगल सेल्ड असतात, एका सेलपासून बनलेले ऑर्गॅनिझम्स असतात. पण त्यामध्ये एक वेल डिफाईंड अशा प्रकारे न्यूक्लियस असतं. यामध्ये केंद्रक असतं आणि ते केंद्रकाभोवती केंद्रक मेम्ब्रेन किंवा त्याला सेल्युलर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, यामध्ये न्यूक्लियस आणि त्याभोवती एक न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा असतं. आणि यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये हे न्यूक्लियस एन्क्लोज झालेलं असतं. हे एक वैशिष्ट्य आहे, वेगळं वैशिष्ट्य आहे प्रोटिस्टामध्ये. ते सिंगल सेल्ड असतात पण त्यामध्ये न्यूक्लियस असतं आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. त्यानंतर दे हॅव सिडोपोडिया. म्हणजे ते हालचाल कशा सहाय्याने करतात, हालचाल करण्यासाठी त्यांच्याकडे काय असतं, ते सिडोपोडिया असतात. म्हणजे समजा आंबा बघितला तर आंब्यामध्ये काय असतात, अशा प्रकारचे सिडोपोडिया असतात. त्याला मराठीमध्ये छद्मपाद म्हणतात. छद्मपाद त्या सहाय्याने काय करतात, ते आपली हालचाल करत असतात. किंवा लहान लहान हेअरसारखे सिलिया असतात. लहान लहान हेअरसारखे केसासारखे काही सिलिया असतात, त्याच्या सहाय्याने काय ऑर्गॅनिझम जसं की पॅरामेसियम आहेत ते हालचाल करत असतात. किंवा व्हीप लाईक म्हणजे चापकासारखं एखादं ऑर्गन असतं, फ्लॅजिला असतं, त्याला फ्लॅजिला म्हणतात, जे की युग्लिनामध्ये आढळतं. अशा प्रकारच्या स्ट्रक्चरच्या सहाय्यानं ते काय करत असतात, लोकोमोशन करत असतात. यामध्ये काय ऑर्गॅनिझम यात दिसतात, जसं की युग्लिना आहे. या युग्लिनामध्ये आपल्याला काय दिसतं, हालचाल करण्यासाठी हा फ्लॅजिला आहे. फ्लॅजिला सहाय्याने तो काय करतो, फ्लॅजिलाची विशिष्ट मुवमेंट झाल्यानंतर तो हालचाल करतो. त्यानंतर वॉलॉक्स आहे. अमिबामध्ये आपल्याला काय दिसतात, अमिबामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिडोपोडिया दिसतात. सिडोपोडियाच्या सहाय्याने ते काय करतो, मूवमेंट करतो, हालचाल करतो. आणखीन एक प्रकार त्यामध्ये पॅरामेसियम. या पॅरामेसियमच्या शरीराच्या भोवती
लहान लहान असे सिलिया असतात. सिलियाच्या सहाय्याने काय करतो, तो हालचाल करतो. तर हालचाल करण्यासाठी उपयोगात आणणारे जे काही वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, यामध्ये ॲसिडोपोडिया, सिलिया, फ्लॅजेला. हे ऑर्गॅनिझम्स, काही ऑर्गॅनिझम्स यामध्ये ऑटोट्रॉफ्स असतात. स्वतःचे अन्न तयार करणारे स्वयंपोषी अशा प्रकारचा ग्रुप या ऑर्गॅनिझममधल्या काही ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला आढळतो. काय जसं की युग्लिना आहे, वॉलवॉक्स आहे. युग्लिना आणि वॉलवॉक्समध्ये हे ऑटोट्रोप आहेत दोन. हे युग्लिना आणि वॉलवॉक्स हे ऑटोट्रोप आहेत, कारण हे स्वतः अन्न तयार करू शकतात, कारण त्यांच्या शरीरामध्ये असतो क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट असल्यामुळं युग्लिना, वॉलवॉक्स स्वतः अन्न तयार करू शकतात. पण अमिबा आणि पॅरामिसियम हे हेट्रोट्रॉप्स असतात. ते स्वतः अन्न तयार करू शकत नाही, ते परपोषित. एकदम किंगडम मोनेरा प्रोटिस्टामध्ये 3 महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स असतात विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एन्क्लोज्ड इन न्यूक्लियर मेम्ब्रेन. दे हॅव सिडोपोडिया, हेअर लाईक सिलिया, व्हिप लाईक फ्लॅजिला फॉर लोकोमोशन अँड दे आर सम ऑर्गॅनिझम्स आर ॲटोट्रॉप्स. अशा प्रकारचे 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला किंगडम मोनेरा, जो की सेकंड किंगडम आहे, त्याच्याविषयी आपण बघितले. थर्ड किंगडम आहे, त्याचं नाव आहे किंगडम फंजाय. किंगडम फंजाय, ज्याला मराठीमध्ये कवक म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी शिळी भाकरी असेल किंवा पावाचा तुकडा ठेवला, ज्या देव ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला बुरशी आल्यासारखं दिसते, काही धागे दिसायला लागतात कापसासारखे, ते म्हणजेच फंजाय असतात. ते म्हणजेच कवक असतात. त्याला मराठीमध्ये कवक म्हणतात, फंजाय म्हणतात. फंजायमधले कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? नंबर 1, नॉन ग्रीन. हे हिरवे नसतात, नॉन ग्रीन असतात. हे युकॅरियोटिक आहेत. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. युकॅरियोटिक म्हणजे काय, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, हे याच्या पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे. ते हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे ते परपोषी असतात, स्वतः तयार करू शकत नाहीत. सेकंड आहे, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. बरेचसे ऑर्गॅनिझम्स, बरेचसे सजीव या ग्रुपमध्ये आहे ते सॅप्रोट्रॉप्स असतात. म्हणजे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, कुजलेले अन्नपदार्थ जे असतात किंवा कुजलेले जे काही मटेरियल असतं, त्यावर ते जगत असतात. म्हणजे कुजलेल्या अवशेषावर ते जगत असतात, म्हणून त्यांना सॅप्रोट्रॉप्स असं म्हणतात. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे कुजलेले कार्बनी पदार्थ किंवा मृतोपजीवी मेलेले जे काय प्लॅन्ट मटेरियल असेल किंवा ॲनिमल मटेरियल असेल, त्यावर हे उगवतात, म्हणून त्याला सॅप्रोट्रॉप्स म्हणतात. त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड ॲज कायटिन. आउटर कव्हरिंग जे आहे, आउटर कव्हरिंग फंजायचं, ज्याला सेल वॉल म्हणतात. हे सेल वॉल विशेष प्रकारच्या शुगरनं बनलेलं असतं, आणि ते शुगर कसं आहे, टफ आणि कॉम्प्लेक्स शुगर आहे, त्याला म्हणलं जातं कायटिन. कायटिनपासून सेल वॉल बनलेला असतो. आणि नंबर 4th कॅरेक्टरिस्टिक, सम फंजाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही जे फंजाय आहेत ते धाग्यानं बनण्याचे आडवे उभे धागे एकावर एक आपल्याला दिसतात. यावर अशा एक प्रकारचे त्यामध्ये बीज तयार करणारे अशा प्रकारची कुपी असते, त्यामध्ये बीज तयार, अशा प्रकारच्या उभ्या आडव्या धाग्यापासून ऑर्गॅनिझम बनलेले असतात. त्यामध्ये अनेक न्यूक्लियस असतात, आणि एक मटेरियल असतं सायटोप्लाझम. सेलमध्ये असलेलं मटेरियल सायटोप्लाझम यामध्ये असतं. याचे एक्झाम्पल्स म्हणजे आपल्याला इथे एक स्ट्रक्चर दिसते, इथे एक डायग्राम दिसते, एक चित्र आहे, ते कशाचं आहे, तर अशा प्रकारचे हे फंजायचं आहे, ज्याला आपण काय म्हणतो, मशरूम म्हणतो. म्हणजे ओल्या लाकडावर किंवा जमिनीमध्ये अशा प्रकारचे भूछत्र किंवा मशरूम उगवलेले आपल्याला दिसतात, आणि ते फंजाय या ग्रुपमध्ये येणारे अशा प्रकारचे सजीव आहेत. यामध्ये एक्झाम्पल बघितले, ईस्ट कुठं वापरलं जातं, बेकरीमध्ये. बेकरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी ईस्टचा वापर केला जातो. त्यानंतर ॲस्पेल जे आहे, म्हणजे मक्याचं कणीस आहे, मक्याच्या कणसावर ॲस्पेरजिलस वाढलेले दिसतात. पेनिसिलियम आहे, ज्यापासून औषध तयार केलं जातं, इंजेक्शन तयार केलं जातं पेनिसिलिनचं. त्यानंतर मशरूम आहे, ज्याला आपण भूछत्र म्हणतो. अशा प्रकारचे काही ऑर्गॅनिझम्स ह्या फंजाय या ग्रुपमध्ये येतात. तर अशा प्रकारे ह्या 3 ग्रुपची, किंगडमची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. तर ही माहिती व्यवस्थित लिहून घ्या, आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ यानंतर आपल्याला लगेच काही दिवसानंतर आपण तयार करू.